मिरज तालुक्यात कृष्णा नदीकाठी वारेमाप माती उपशामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी झाली आहे। याविषयीचं वृत्त बंधुता न्यूज नेटवर्कनं प्रसिद्ध केलं होतं। या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे। तसेच या प्रकरणी तक्रार करणारे ॲडव्होकेट रियाज खान वजीर यांच्या पाठपुराव्याला यश आलंय। कृष्णाकाठी वारेमाप माती उपसा प्रकरणी सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी तातडीनं त्रिसदस्यीय समिती नेमून 3 दिवसात अहवाल देण्याबाबतचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत। कृष्णाकाठी वारेमाप माती उपसा प्रकरणी चौकशी करण्याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केल्यानंतर महसूल मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। दरम्यान ज्यांच्यावर अवैध माती उत्खननाचा गुन्हा दाखल आहे त्यांनाच परत माती उत्खनन करण्यासंदर्भात परवाना देणं म्हणजे चोराच्या हातातच तिजोरीच्या किल्ल्या देण्यासारखा प्रकार आहे। ही अतिशय गंभीर बाब असून यामध्ये तहसीलदार मिरज या पूर्णपणे सामील आहेत, असा आरोप ॲडव्होकेट रियाज खान वजीर यांनी केलाय। ॲडव्होकेट रियाज खान वजीर यांनी मौजे ढवळी तालुका मिरज तालुक्यात कृष्णा नदीकाठ पसरलेल्या गेल्या 10 वर्षापासून बेकायदा माती उत्खननाबाबत तक्रार केली आहे। या तक्रारीच्या अनुषंगानं आमदार गोपीचंद पडळकर यांनी लेखी पत्राद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या प्रकरणी कारवाई करण्याबाबत विनंती केली होती। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पत्राच्या अनुषंगानं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत।